कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची। भाग 2। ब्राह्ममुहूर्त होता, तरीही सूर्यनारायणाला आज उगवण्याची घाई लगबग होती। योगीराज प्रसन्न चित्ताने त्या हिमालयात बर्फ वर्षावात एका शिळेवर शांत बसले होते। नजर भ्रूमध्यात केंद्रित होती। ध्यान लागले होते। सूर्याची पहिली किरणे पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झेपावली। किरणांचा वर्षाव होऊ लागला। पायावरील किरणांच्या उबदारपणाने योगीराजांनी आपले अर्धोन्मीलित नेत्र उघडले व एक कृपा कटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला। आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवनीवर बसून ब्रह्मांडाचे अवलोकन करीत होते। सूर्यनारायण धन्य झाले या परमात्म्याच्या दर्शनाने व सबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजःपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला। आता जणू काही सुवर्ण सिंहासनावर योगीराज विश्व सम्राट वाटत होते। साधारण 2-3 तास हा खेळ चालला होता। सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली होती। योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पाऊले टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले। योगीराज जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील वृक्ष, वेली, झाडे त्यांच्या चरणस्पर्शासाठी लहू लागली। वाटेतील दगड मृदू झाले। जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची एकमेकांमध्ये प्रथम चरणस्पर्शासाठी अहमहमिका लागली होती। आता दुसरा प्रहर संपून माध्यान्ह समय झाला। योगीराज हिमालयातील पठार स्थानावर पोहोचले। एका शिळेवर थोडे विसावले। तेथून काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता। त्याचे लक्ष या तेजःपुंज महात्म्यांकडे गेले व तो त्यांच्याकडे आकर्षित झाला। विस्मयकारक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला। आतापर्यंत त्याने वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून येणाऱ्या कोणासही पाहिले नव्हते। त्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळास आलेले त्याच्या ध्यानी येत नव्हते। योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिले व त्याच्या नावाने तिबेटियन भाषेत हाक मारून त्यास जवळ बोलावले। तो अचंबित होऊन घाबरत योगीराजांच्या जवळ येऊन उभा राहिला। त्याने नमस्कार केला। योगीराजांनी आपल्या कृपाकर दृष्टीने त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला। विचारले की तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का? मुलाने सांगितले की माझ्या 2 शेळ्या चरायला गेलेल्या डोंगरात हरवल्या आहेत। मी त्यांचा शोध घेत घेत इथवर पोचलो आहे। माझ्याकडे तर काहीच नाही। योगीराज हसले व त्यांनी हिमालयातील कड्याच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शेळ घातली। आणि काय चमत्कार, पुढच्या 2-3 मिनिटांत दोन्ही शेळ्या पळत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या। गुराखी मुलगा पाहतच राहिला। त्यांनी परत योगीराजांना प्रणिपात केला व पानांचा द्रोण करून शेळीचे दूध योगीराजांना अर्पण केले। ब्रह्मांडाचा अधिपती ज्याने सर्व विश्व व सृष्टी निर्माण केली, त्याची तृष्णा शांत करण्याचे परम भाग्य त्या मुलास लाभले। खरे तर क्षुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची काहीच जरुरी नव्हती। परंतु देह धारण केलेल्या त्या परब्रह्माने त्या मुलावर कृपा करण्यासाठी दूध मागितले व तृष्णा शांत केली। पृथ्वीतलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शन व आशीर्वादाने आज कृतार्थ झाला होता। श्री स्वामी समर्थ। असेच माझे व्हिडिओ बघत जा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।